प्रणाम आचार्य। प्रणाम आचार्य। तुला काय आशीर्वाद देऊ मल्लराज? शुभम भवतु तर मी नाही म्हणू शकत। आचार्य, आपण आधी आसन ग्रहण करावं। राहू दे मल्लराज, मी जे सांगायला आलो आहे ते सांगतो आणि आल्या पावली परत जातो। बोलावे आचार्य। आजवर मी अनेक युद्ध पाहिली आहेत। देव आणि दैत्य यांच्या अनेक युद्धांचा मी साक्षीदार आहे। मी आजवर अनेक युद्धात देवांचा पराभव करताना पाहिला आहे, परंतु मग या युद्धातही या मल्लासुराचा विजय झालेला पाहाल। माझे काय म्हणणे आहे ते ध्यान देऊन ऐक मल्लराज, कारण मी अत्यंत महत्त्वाचं सांगणार आहे। आपण जे सांगाल ते महत्त्वाचं असेल यात शंका नाही, पण आपण मला युद्धातून माघार घेण्याचा सल्ला देऊ नका। आचार्य, आपण काहीच का बोलत नाही आहात? कोणतीही अट असेल तर काय बोलावं? बोलावे आचार्य। क्षमा असावी, पण माझी पत्नी सुद्धा मला युद्धातून माघार घेण्याचा सल्ला देत होती। आजवरचा इतिहास आहे मल्लराज, जेव्हा जेव्हा श्री महादेवांनी युद्धात सहभाग घेतला आहे किंवा हस्तक्षेप केला आहे, तेव्हा तेव्हा दैत्यांचा युद्धात पराभव झाला आहे। तेव्हा यावेळी आपण श्री महादेवांची क्षमा मागून या युद्धात माघार घेण्याचा प्रस्ताव देवसेनेकडे पाठवावा। आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती। दैत्यकुळाच्या विजयासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहून प्रोत्साहन देण्याऐवजी आपण त्यांना माघार घ्यायला सांगता का? त्या शिवापुढं माझा या मल्लासुराचा पराभव होईल अशी भीती वाटते आपल्याला? हे असुरराज, हे सत्य आहे की श्री महादेव हे अजेय आहेत। आजवर त्यांचा युद्धात कोणीही पराभव केलेला नाही आणि भविष्यात त्यांचा पराभव होणं केवळ अशक्य आहे। मग हे युद्ध होणं आवश्यकच आहे। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता। चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो, पण आईच म्हणली काय? तिची पटला काय ती का? मला माहिती। आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। हो। आणि
आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.